मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील गावांमधील शेतांमध्ये सध्या वन्य प्राणी जे आहेत ते खरं तर शेतांचं नुकसान करत असल्याचं पाहायला मिळते। मी आता विसगाव खोऱ्यातील असेच एका शेतात आलेलो आहे। विसगाव खोऱ्यातील नेरे गावचं हे सोपान किसन सावले या शेतकऱ्यांचं शेत आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर रानडुकरांनी रात्रीच्या सुमारास येत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ज्वारीच्या शेताचं नुकसान जे आहे ते केलेलं पाहायला मिळते। अचानक काळपाने रानडुकरं जी आहेत ती या शेतांमध्ये येत आहेत आणि अशा प्रकारे पिकांचं नुकसान जे आहे ते रानडुकरांकडून होत आहे। ही पिकं आडवी ही करतायत, हाततोंडाशी आलेली ही पिकं आहेत आणि ही हाततोंडाशी आलेली पिकं आडवी केल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहिलं तर कशा पद्धतीने हे पीक जे आहे ते तोडून, ज्वारीचं पीक जे आहे ते तोडून त्यांनी अशा प्रकारे नुकसान केल्याचं पाहायला मिळते। खरं तर गेल्या काही दिवसात पाहिलं तर अतिवृष्टीमुळे कुठेतरी शेतकरी सावरलेला होता आणि अतिवृष्टीनंतर भात पिकांची काढणी करून अशा प्रकारे रब्बीतील पिकांची पेरणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या रब्बी पिकाच्या पेरणीनंतर अशा प्रकारे वन्य प्राण्यांच्याकडून अशा प्रकारे नुकसान जे आहे ते खरं तर या शेताचं होत असल्याने कुठेतरी शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत ज्यांचं शेत आहे त्या शेतकरी आहेत। कशा प्रकारे नुकसान करण्यात येते, काय नक्की वन्य प्राण्यांचा त्रास आहे तुम्हाला? वन्य प्राण्याचा असा त्रास आहे की रात्रीच्या वेळामध्ये हे डुकरं येतात आणि या निम्म्यामध्ये ज्वारी आमची करडून टाकतात। त्याच्या संरक्षणासाठी आम्ही शेताच्या बहुत कंपाऊंड करून साड्याचं कंपाऊंड केलेलं आहे। डुकरं आहेत, आणखी मोर आहेत, लांडोर आहेत, त्याच्यामुळे आमचं लय नुकसान होतं। या भरपूर खूप नुकसान झालंय आमचं। बर, रानडुकरं कधी येत आहेत? रात्रीची येतात, रात्रीची, दिवसाची नसतात, रात्रीची असतात बघा हे रानडुकरं, दिवसाची नाहीत येते। बर बर, उपाययोजना करण्यासाठी वन खात्याकडून किंवा कृषी खात्याकडून काय तुम्हाला सल्ला देण्यात येतोय का? आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे सर, किंवा आमचे त्यांना अर्ज बी देऊन आलो आम्ही, किंवा पावसाचं नुकसान होते, आम्ही त्यांचे इथले फोटो बी काढून नेलेत, त्यांना दाखवलं की मी राहायला नेरे गावामध्ये, माझं नाव सोपान किसन सावले। हा, तर हे आम्हाला जवळजवळ त्यांचे 20 ते 25 असे डुकरांचे कळप आहेत, मोठे मोठे कळपच्या कळप आहेत साहेब त्यांचे। आणि ते कळप असल्यामुळे आम्हाला त्यांची भीती वाटते। या कळप त्या अंगावर भीती आमच्या। हा, त्याच्यामुळे आम्ही एकटं आमची बायको येतच नाही शेतामध्ये, येतच नाही, कारण कोणतरी जोडीला असावं या हिशोबाने मग आम्ही ते काय करते, बा तुम्ही थांबा, मी तुमच्यावर येते, तर शेतातला मी काम करू शकतो। आणि त्याच्यासाठी आम्ही साड्या बांधल्या सगळ्या। हा, की त्यांच्या होते का साड्या बांधल्यात तुम्ही संरक्षणासाठी? आता आम्ही प्रयत्न करतोय आम्ही, आणि चालू आहे आमचा प्रयत्न। आणि त्याच्यात ते परत मोर, लांडोऱ्या हे बी प्राणी इथं बी येतात, ते बी ते पण नुकसान करतात, ते बी नुकसान करतात, बरं नुकसान होते। आता हे ज्याचं दररोज येत आहेत वन्य प्राणी येत आहेत, अशा प्रकारे नुकसान होते। किती पोते कमी होणार आहे तुमची ज्वारी? आता जवळजवळ आमचे 5-6 पोते कमी होणार आहे इथून आमची। हा, कारण आमचं हे म्हणजे हेच पीक आम्हाला एवढं ज्वारीचंच पीक आमचं, कारण आमची खरीपाची ज्वारी आहे, खरीपाचं म्हणजे पीक आहे आमचं, कारण आम्हाला कुठलं म्हणजे बागायत नाही, काय नाही, ह्याच्यावरच आमचं उपजीविका आहे आमची। आणि ते कसं होतंय सर, यंदा एक पावसाने तर फार लोकांनी नुकसान केली अतिवृष्टीमुळे, एवढं तरी आम्हाला आमच्या हातामध्ये पडावं। आपण पाहतोय की वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे उपाययोजना सुद्धा केलेल्या आहेत। संपूर्ण शेताच्या बाजूने अशा प्रकारे साड्याचं कुंपण जे आहे ते घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी सुद्धा जे आहे ते रानडुकरं जे आहेत या शेतामध्ये येत आहेत आणि इतर जे मोर, लांडोर असतील अशा सारखे प्राणी या ठिकाणी येत आहेत, पक्षी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते शेतांचं होतंय। त्यामुळे मग शेतकरी जो आहे तो कुठेतरी मेटाकुटीला यामुळे आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।